नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता कारलं म्हटलं म्हणजे कडू असणारच. आता ते बनवायच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणी वाफवून घेतं तर कोणी तळून घेतं. कारलं म्हटलं म्हणजे असं आहे की साखरेत घोळा किंवा तुपात तळा, ते कडूच राहणार. परंतु त्याचा कडवटपणा कमी व्हायसाठी आपण काही ना काही प्रयोग करत असतो. तर आज आपण इथे 4 मोठी कारली घेतलेली आहेत. त्याचा जो वरचा रखरखीत भाग असतो तो थोडाफार आपण सोलण्याने काढून टाकलेला आहे. त्याने थोडा कडवटपणा सुद्धा कमी होतो. आता असे सर्व कारले आपण सोलून घेतले आणि त्याला असे छोट्या फोडी करायच्या. मोठे केल्यानंतर शिजायलाही वेळ लागतो आणि वाढायच्या वेळेस सुद्धा आपल्याला कापूनच वाढावं लागते. एवढं मोठं कारलं आपण वाढू नाही शकत. त्यामुळे आपण छोट्या फोडी करायच्या आणि आतलं हे सोलण्याने काढून घ्यायचं. सर्व साफ करायचं आणि त्याला लिंबू आणि मीठ आतून बाहेरून लावून घ्यायचं आणि मुरत ठेवायचं. तोपर्यंत आपला मसाला तयार करून घेऊ. संपूर्ण मसाला तयार होईस तोवर कारली मुरत ठेवायची. त्यानंतर कारली धुवून घ्यायची. निथळल्यानंतर त्यामध्ये आपला मसाला भरून घ्यायचा. भाजी बनवायला अगदी सोपी आहे. अगदी घरचं साहित्य लागतं त्याला. अगदी सकाळच्या घाई गडबडीत सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. फार वेळ लागत नाही, पटकन शिजते. तुम्ही कुकरला सुद्धा लावू शकता ही भाजी. जर मोठे कारले असतील कोवळे तर तुम्ही अख्खे सुद्धा घेऊ शकता. ते आपल्या आवडीनुसार आहे. आपले मोठे कारले होते त्यामुळे आपण छोट्या फोडी केलेले आहेत. लिंबू मीठ लावून झालेलं आहे. आता मुरत ठेवू त्याला. आता मसाला तयार करून घेऊ. इथे आपण सुकं खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. पण हिरव्या मिरचीची टेस्टसुद्धा खूप छान लागते या भाजीला. आता याचं वाटण तयार करून घ्यायचं. तसेच एक कांदा बारीक कापून घ्यायचा आणि हे वाटण, हा कांदा एका प्लेटमध्ये सर्व साहित्य काढून घ्यायचं. भाजून घेतलेल्या शेंगदाण्याची जाडसर भरड घ्यायची. कांदा लसूण मसाला घ्यायचा आणि चाट मसाला, थोडा गरम मसाला, किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली. मी अगदी थोडा गूळ घेतलेला आहे. धना पावडर घेतली आणि एक लिंबू होतं, त्यातलं अर्ध लिंबू आपण त्या कारल्याला लावलं आणि अर्ध लिंबू या मसाल्यामध्ये घालायचं आहे. या ओलसरपणामुळे आपला मसाला ओला होईल. त्याला पाणी वगैरे घालायची गरज नाही. जर कोरडा वाटला तर आपल्याला थोडं तेल घालायचं त्यामध्ये. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे. वरून थोडं मेथकूट घालायचं, 1 चमचा. मेथकुटाने पण भाजीला खूप छान चव येते. एकदम खमंग खुसखुशीत भाजी बनते आपली. आता ह्यामध्ये सर्व मिक्स करून नंतर आपण शेवटी 1 चमचा, आपल्याला वाटलं तर 2 चमचे सुद्धा घालू शकतो आपण आपल्या आवडीनुसार. आपण 1 चमचा घेतलेला आहे. आता आपलं जे कारलं होतं ते आपण धुवून घेतलेले आहेत, मीठ आणि लिंबू लावलेलं. नंतर निथळत ठेवलं होतं. आता त्यामध्ये आपला मसाला भरून घ्यायचा आणि तेलामध्ये छान फोडणी द्यायची. त्याला चांगला गच्च भरायचा. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये चिंचेचा कोळ किंवा गूळ जास्तही घालू शकता. मी अगदी कमी घातलेला आहे आणि लिंबूसुद्धा आपलं अर्धच आहे. त्यामुळे जास्त गोड आणि आंबट अशी चव नाही लागत. एकदम छान चव लागते. तुम्ही आवर्जून करून बघा. ही भाजी अजिबात कडूसुद्धा झालेली नाही आणि एकदम नरम शिजलेली आहेत कारले आणि खूप स्वादिष्ट झालेली आहे भाजी. ही आपल्या ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा आपले फुलके किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. तसेही कारलं आपण आपल्या आहारात आवर्जून घ्यायला हवं. तसेच कारल्याची भाजी कोणत्याही प्रकारे केली तरीही चवीला खूप स्वादिष्टच लागते. अशा प्रकारे सर्व फोडींमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे. आता आपला थोडाच उरलेला आहे मसाला. नंतर आपले कारले चांगले परतून घेतल्यानंतर आपण भाजीमध्ये घालून घेऊ. आता कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे. जिरे मोहरी घालून झाली. आता थोडा हिंग घालायचा. नंतर आपले भरलेले जे कारल्याच्या फोडी आहेत त्या तेलावर परतून घ्यायच्या. चांगल्या परतल्यानंतरच आपल्याला मसाला घालायचा आहे. तोपर्यंत त्याला काहीच नाही करायचं, पाणीसुद्धा नाही घालायचं. आधी तेलावरच छान परतून घ्यायचे. फार कोवळी कारले असली म्हणजे झाकण न ठेवता सुद्धा शिजतात. परंतु थोडे मोठे असले म्हणजे जरा शिजायला वेळच लागतो. त्यामुळे झाकण ठेवावंच लागते. छान तेलावर परतून झालेले आहेत. आता आपला उरलेला मसाला तो घालून घेतलेला आहे. थोडा वरून किचन किंग मसालासुद्धा घातला मी. आता त्यावर 1 वाटी पाणी टाकायचं. त्यामुळे आपली भाजी चांगली रसरशीत होईल. आणि नंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावर सुद्धा थोडं पाणी टाकायचं. त्यामुळे आपली भाजी कढईला लागून करपत नाही आणि व्यवस्थित शिजते सुद्धा.
आणि आवश्यकता असल्यास आपण झाकणावरचं पाणीसुद्धा भाजीमध्ये गरम झालेलं घालू शकतो. झाकण ठेवल्यानंतर आपण 10 मिनिटे असंच शिजू द्यायचं. 10 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघायचं. भाजी शिजली का ते बघायचं, नाहीतर परत त्यावर झाकण ठेवायचं. छान लबलबीत अशी भाजी तयार होईल आपली. कारल्याच्या फोडी छान नरम झालेल्या आहेत, छान शिजल्या आहेत. फार तेलाचा वापर केला नाही तरी सुद्धा आपल्या भाजीचा छान खमंग मसाला झालेला आहे आणि अजिबात कडू नाही. छान चटपटीत अशी भरल्या कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तसेच अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे पहिलेचे व्हिडिओ नक्की बघा. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन आणि चमचमीत रेसिपीज बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.